रामकृष्ण हरे. सज्जन हो, पाप पुण्यांची फळे या विषयावर आपला हा भाग आहे. मनाचे कान करून ऐका. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगावर आधारित हे कर्माची फळे आपण सांगत आहोत. दोन प्रकारची महत्त्वाची कर्मे आहेत, विधी आणि निषेध. विधीने कर्म केले की पुण्य निर्माण होतं आणि निषेध करू नका म्हणून जे सांगितलेलं आहे त्याच्यातून पाप तयार होतं. या कर्म थोडक्यात सूत्रबद्ध रूपाने तुकाराम महाराजांनी मांडलेले आहे. अभंग म्हणजे किती सूत्रबद्धपणा असतो आणि किती त्याच्यामध्ये तत्व गच्च भरलेले असतात. तुकाराम महाराजांच्या अभंगातून हे आपल्याला दिसतं. जयाचे वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे हो तया लागी वाणी. जयाचे तुकी परब्रह्म तुकावा, तयाचे तुके दोजा कोण तुकावा. ही तुकाराम महाराजांची योग्यता आहे. अभंग ऐका काय म्हणतात तुकाराम महाराज. सत्य तोची धर्म, असत्य ते वर्म. सत्य हाच धर्म आहे, म्हणजे जे सत्याने वागतात ना त्यालाच धर्म असं म्हणतात. आणि असत्य हे कर्म जे आहे हे खरं दुष्कर्म आहे, निषिद्ध कर्म आहे. म्हणजे सत्यासत्याची व्याख्या इथे केलेली आहे. अनेक वर्म अनेक हे वर्म नाही दुजे, अनेक हे वर्म नाही दुजे. सत्य आणि असत्याची व्याख्या केली तुकाराम महाराजांनी. आणि अनेक हे वर्म नाही दुजे, या सत्यासत्याची वेगळी व्याख्या काय करायची गरज नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. गती अधोगती गती तेची मुखी, नामाचे स्मरण अधोगती जाण. विनमुखता विनमुखता विनमुखता. पहिल्या सुरुवातीच्या चरणात म्हटले पुण्य, परोपकार आणि पाप ते परपीडा. परोपकार हे पुण्य आणि पाप हे परपीडा. नाही जोडा दुजायासी, अनिक नाही जोडा दुजायासी. दुसऱ्यात महत्त्व सांगितले सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, अनिक नाही वर्म दुजे यासी. गते तेची मुखी, नामाचे स्मरण अधोगती जाण. विनमुखता सत्य तोचे धर्म, असत्य ते कर्म. गती तेची मुखी, नामाचे स्मरण. गती म्हणजे ऊर्ध्व गती, उच्च स्थिती नामाच्या स्मरणामुळे येते. आणि अधोगती म्हणजे नीचपणा, खालचापणा, तो आहे नामाशी जो विन्मुख होतो तीच अधोगती आहे. म्हणजे गती आणि अधोगतीची एकाच चरणामध्ये व्याख्या केलेली आहे. पुढे महाराज म्हणतात संतांचा संग तोची स्वर्गवास. संतांचा संग हाच स्वर्गवास आहे मृत्यूलोकातला. नरक तो उदास अनर्गळ, सत्य तोचे धर्म असत्य ते कर्म. संतांचा संघ हा स्वर्गवास आहे. आणि नरक म्हणजे काय, की संतांचा सहवास नसणं हाच नरक आहे. तो का म्हणे उघडे आहे हित घात, जया जे उचित तेची करा. महाराज निर्णय देताना असं म्हणतात, तो का म्हणे उघडे आहे हित आणि घात. आपलं हित कशात आहे हे उघडं आहे, आणि घात आपला कशामध्ये आहे, घात आत्मघात वगैरे हे शब्द आहेत. तो कशात आहे हे या 4 चरणामध्ये सांगितलं आहे. आणि या 5व्या चरणामध्ये महाराज म्हणतात हे उघडं आहे, हित कशात आहे आणि घात कशात आहे. जया जे उचित तेची करा. ज्याला जे उचित वाटेल ना ते करा, चांगलं करा, चांगलं होईल. कर्मप्रधान विश्वरचे राखा, जो जस करे सो तस फल चाका. तुलसीदास. हे 2 भाग मांडलेत.
चांगलं आणि वाईट, चांगलं केलं चांगलं होईल, भला कर भला होगा, बुरा कर बुरा होगा, कोई देखे न देखे भगवान तो देखता है. म्हणून संतांनी सांगितलेले जे हे मुद्दे आहेत किती महत्त्वाचे, किती सूत्रबद्ध पद्धतीने सांगितलेले आहेत. पुण्यपापाची व्याख्या एकाच चरणामध्ये केली. सत्य असत्य म्हणजे नेमकं काय ते सांगितलं. गती अधोगती तिसऱ्या चरणात सांगितले. स्वर्ग नरक काय चौथं चरण, आणि हित आणि अहित काय या 5 गोष्टी 5 चरणामध्ये स्पष्ट केल्यात. आणि पुन्हा निर्णय असा दिला तुकाराम महाराजांनी की बघा आम्ही तुम्हाला सांगतोय हे चांगलं हे वाईट, काय करायचं तुम्ही ठरवण करा, तुम्ही जसं कराल तसं तुम्हाला फळ मिळेल. हेच भगवद्गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलं. यथा इच्छसी तथा कुरु. सगळी भगवद्गीता सांगितली, तत्त्वज्ञान सांगितलं आणि सांगितलं की अर्जुना आता तुला जसं वाटेल तसं कर. तेव्हा त्याच्यावर ते सोडलं पाहिजे, त्याला परिणाम सांगितले पाहिजे, म्हणजे माणसं सुधारतात. एक दृष्टांत पाहूया. 18 दिवस महाभारताचं युद्ध चाललेलं होतं. युद्ध संपलं, कौरव सर्व मारले गेले. शरपंजरी पडलेले पितामह भीष्माचार्य त्यांना पाहण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि पांडव त्यांना भेटायला गेले. तेव्हा शरपंजरी म्हणजे बाणाच्या टोकावर ते पडलेले होते. आणि अशा वाईट स्थितीमध्ये अर्जुनाने त्या पितामहाला पाहिलं, कारण ज्यांच्या कडे खांद्यावर हे अर्जुन वाढलेला, आणि पितामहाची अशी प्रकारची स्थिती पाहून अर्जुन जरा हळहळले. वाईट वाटलं अर्जुनाला की शेवट हा असा एका महापुरुषाचा व्हावा. कारण भीष्म पितामह म्हणजे सर्वांचे आदरणीय, पूजनीय, वंदनीय, ब्रह्मचर्य, महान योद्धे, की ते बोलले की सगळे तीर थरथरा कापायचे. भीष्म प्रतिज्ञा प्रसिद्ध आहे महाभारतातली. असे ते भीष्माचार्य आणि अशा प्रकारच्या शेवटच्या अवस्थेमध्ये बाणाच्या टोकावर पडलेले आहेत असं पाहिल्यावर अर्जुनाला मोठं वाईट वाटलं. तेव्हा भगवंताला प्रश्न विचारला अर्जुनाने, भगवन अशा महापुरुषाची स्थिती अंतकाळी अशी यावी शेवटच्या काळामध्ये, हे बरं नाही वाटत, काय असावं हे असं का, चांगल्या माणसाला असं का. तेव्हा भगवंताने अर्जुनाच्या मस्तकावर हात ठेवला आणि दिव्य दृष्टी दिली आणि म्हणाले, बघ आता या भीष्माचार्यांचं मागच्या जन्मात काय केलं आहे ते. तर अर्जुनाला भीष्माचार्यांचा मागचा जन्म दिसायला लागला. वयाच्या 6व्या वर्षी बाणाच्या टोकाने एका सरड्याला ते टोचीत होते आणि टोचून त्या सरड्याला मारित होते. आणि ती स्थिती जी आहे म्हणजे त्याचं जे पाप झाले मागच्या जन्मातलं ते हे भोगता आहेत असं अर्जुनाला स्पष्ट दिसल्यानंतर अर्जुन आपोआप गप्प झाला. तो का म्हणे, काय देवा ते रुसावे, मना ते पुसावे काय केले, मना त्वाचे रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले, भोग तो न घडे संचिता वाचोनी. असा भोग भोगत असता म्हणून आपण चांगलं कर्म करा. वर्तमान परिस्थितीमध्ये बीज चांगले पेरा, चांगले फळं येतील, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. विषय आहे पाप पुण्यांची फळे. हे याच वर्तमान काळामध्ये आपल्या जीवनामध्ये इथे पेरता येतात, इथे आपलं स्वातंत्र्य आहे आणि नंतर आपल्याला पुढचा जन्म चांगला मिळतो, चांगलं फळ भोगायला मिळतं, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. आनंद घ्या, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.